नमस्कार मैत्रिणींनो, मी शरी माझ्या पुणेरी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे सुरकी होळगी. जसं आपण चिरोटेला कणिक मळलं होतं तसंच सेम आपण सुरकी होळगीलासुद्धा मळायचं आहे. 1 वाटी बारीक रवा, त्यात चिमूटभर मीठ आणि कच्चं दूध आणि याला 1 तासभर आपण भिजत ठेवायचं आहे. आणि कणिक मऊ होईपर्यंत त्याला चांगलं दूध घालून चेचून घ्यायचं आहे. हे दूध पण कच्चंच असलं पाहिजे आणि छान असं चेचून घ्यायचं. सुरकी होळगी करायला अतिशय सोपी आहे. तुम्हाला याचं नाव वेगळं वाटेल, पण हे कानडीमध्ये याचं नाव येतं. तर ज्यांना कुणाला फराळ करायला जास्त वेळ नसेल तर हा पदार्थ पटकन होतो. तर हे चांगलं आपण मऊसूत करून घेतलेलं आहे. तर आता आपण याचं सारण करून घ्या. सारण पण सेमच आहे, पिठी साखर आणि त्यामध्ये थोडेसे वेलदोडे. आता हे बारीक करून घ्यायचं आहे. बारीक छान झालेला आहे आता. तर आता आपण पारी लाटून घेऊया. ह्याला सेम नुसती पुरीसारखी मोठी पारी लाटायची आहे. आता थोडंसं मैदा लावून ह्याला छान असं मोठी पुरी सगळं करून घ्यायचं आहे. तेल तापवत ठेवलं आहे. तेल चेक करा, तेल तापलेलं आहे. आता आपण ही पुरी घालूया. ह्याला जास्त असं खूप तळायचं नाही, कच्चंच काढायचं आहे. कारण की त्याला आपण परत फोल्ड करणार आहोत, तर नंतर ते जास्त पुरी हे झाली थंड झाली की फोल्ड करता येणार नाही. त्यामुळे जास्त याला फोल्ड करायचं नाही. दुसरी एक पुरी आपण तळून घेऊया. अशी कच्च्यावरच झाली. आता याला उलटून एका याच्यावर ठेवून पिठी साखर घालायची आहे आणि गरम गरमच करायचं आहे. नंतर हे फोल्ड होणार नाही आणि एकमेकावर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचे आहे आणि वरून पिठी साखर बरोबर भरायची. तर अशाच मी बाकीचे हे करून घेते. एका वाटीमध्ये साधारण 20 ते 25 पुऱ्या सुरकी होळगी होतील. छान याला वरून खालून पिठी साखर घोळायची. हे गरम गरम असतानाच करायचं, गार झालेलं हे होणार नाही आणि चवीलाही छान लागते. करायला अतिशय सोपी आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली पण नक्की कळवा. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.